चला नमस्कार, जय हिंद, राम राम. आपल्या सर्वांचं मुक्ताई करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. मी वैभव काकडे आपल्याला आज मराठी शिकवण्यासाठी इथं उभा आहे. तरी मराठीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय, त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे शब्दांच्या जाती. तर बघा, शब्दांच्या जातीला आज आपण सुरुवात करत आहोत. तर शब्दांच्या जातीमध्ये शब्द हा उल्लेख झाला आहे. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला शब्दाबद्दल माहिती सांगतो. तर शब्द आहे काय? तर शब्द बनतो कसा? अक्षरांपासून शब्द बनत असतो, बरोबर आहे ना? तर शब्दाची व्याख्या काय आहे? तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणायचं? शब्द असं म्हणायचं. बघा, क्रम तर ठराविकच पाहिजे, पण ठराविक क्रम असूनही चालत नाही. ठराविक क्रमाने आलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्याच्या समूहाला काहीतरी अर्थही प्राप्त झाला पाहिजे, तरच त्याला शब्द म्हणायचं. समजा कसं राहील ते? तर समजा मी असं म्हटलं, एक मिनिट, समजा मी असं म्हटलं, हा जर मी असं अक्षर लिहिलं ड ग द, तर मला सांगा ह्याला काय अर्थ होतोय का? तर ह्या अक्षराला किंवा ह्या शब्दाला काहीच अर्थ नाही. मग ह्याला जर मला अर्थ प्राप्त करायचा असेल, मला कसं लिहावं लागेल? याला द ग ड असं लिहावं लागेल. तर दगड म्हटलं तर ह्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतोय. तर बघा, हा क्रमही आहे आणि क्रमासोबत हा जो शब्द आहे, ह्या शब्दाला काहीतरी अर्थही प्राप्त होतोय, दगड, बरोबर आहे. तर ह्याला काय म्हणायचं? शब्द म्हणायचं. आता पुढे बघा, शब्दाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. तर वाक्यातील महत्वाचा घटक म्हणजे शब्द असतोय. वाक्य जे आहे, तर वाक्यामधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपल्यासाठी कोणता राहणार आहे? हा शब्द राहणार आहे, बरोबर आहे. आणि शब्दाला स्वतंत्र अस्तित्व व अर्थ असतो. शब्द जर मी घेतला तर शब्दाला स्वतंत्र अस्तित्व पण असतं आणि स्वतःचा अर्थही असतो, बरोबर आहे. समजा मी एक शब्द घेतला, हे तो वाघ. मी जर वाघ म्हटलं, आता एक पिंजरा घेतला, त्या पिंजऱ्यामध्ये समजा मी वाघाला कोंडलं, तर तुम्ही तिथे म्हणू शकता ना की हा वाघ आहे म्हणून. वाघ म्हणजे हा जो शब्द आहे वाघ, ह्या शब्दाला स्वतंत्र अस्तित्व पण आहे आणि त्या स्वतःचा काय आहे? अर्थ पण आहे. पुढे बघा, एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करू शकतो. अत्यंत महत्वाचं वाक्य बघा, हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करू शकतो, हे आहे. मग ते कसं? तर ह्या सगळ्या प्रकारे. तर बघा, इथं एक शब्द आहे बघा, वर. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वर शब्द दिसतो. इथं पण वर आहे, इथं पण वर आहे, इथं पण वर आहे, इथं पण वर आहे आणि इथं पण वर आहे. तर वर हा शब्द आहे. तर वर हा शब्द वेगवेगळ्या वाक्यात कोणत्या कोणत्या भूमिका करू शकतो हे आपण पाहणार आहोत. समजा तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं थोडक्यात, तर बघा, मी समजा म्हटलं की मी जो आहे व्यक्ती, तर मी इथं तुमच्यासाठी मी कोण आहे? शिक्षक आहे, बरोबर आहे का नाही? मी जर घरी गेलो तर माझ्या आई वडिलांसाठी कोण आहे? मी मुलगा आहे, बरोबर. माझ्या भावंडांसाठी कोण आहे? मी भाऊ आहे, बरोबर. मी माझ्या बायकोकडे गेलो तर माझ्या बायकोसाठी कोण आहे? ताटाखालचं नाही 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 नवरा आहे, बरोबर आहे. बायकोसाठी कोण आहे? नवरा. ते फ्लो मध्ये होऊन जातं, काय अडचण नाही, बरोबर आहे. म्हणजे मी जो व्यक्ती आहे, मी प्रत्येक ठिकाणी गेल्या वेगवेगळी काय करते? भूमिका माझी दाखवतोय, बरोबर आहे ना. मी कोणासाठी काका असेल, कोणासाठी मामा असेल, कोणासाठी मुलगा असेल, कोणासाठी वडील असेल, कोणासाठी नवरा असेल. मग अशा ठिकाणी ह्या शब्दाचा आहे की एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळ्या प्रकारचे काय करतो? भूमिका करतो. मग इथं बघा, मी जर हे वाक्य घेतलं की देवीने मला स्वप्नात एक वर दिला. देवीने दिलाय बरं का, देवाने नाही दिला. देवीने मला स्वप्नात एक वर दिला. तर इथं जो हा वर शब्द आहे, हा वर शब्द कोणत्या प्रकारची भूमिका करतोय? तर लक्षात घ्या, हा जो वर शब्द आहे हा इथं नामाची भूमिका करतोय. कशाची? नाम. तर नामाची भूमिका कशा करतोय? तर मला सांगा, वर हा शब्द ह्या वाक्यात काय दर्शवतोय? तर वर हा काय आहे? कर्म आहे. वाक्यातलं काय आहे? कर्म. आणि ह्या वाक्यातला कर्ता कोणता आहे? देवी, हा आहे कर्ता. आणि लक्षात घ्या, वाक्यातला कर्ता व कर्म हे दोन्ही पण काय असतं? नाम असतं. वाक्यातला कर्ता व कर्म हे दोन्ही काय असतं? नाम असतं. मग इथं जो वर शब्द आहे, हा वर शब्द कशाची भूमिका करतोय? नामाची भूमिका करतोय. आता खाली बघा, वर माय तोऱ्यात वावरते. तर ह्याच्यामधला वर शब्द, हा वर शब्द कशाची भूमिका करणार आहे? तुमची विशेषणाची भूमिका करणार आहे. कशाची भूमिका करतो? विशेषणाची. कारण मला सांगा, ही जी माय आहे, ह्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली ह्या वर या शब्दाने. कारण माय कोणाची? वर. वर म्हणजे कोणाची? नवऱ्याची आहे.
मग हा वर शब्द विशेषणाची भूमिका करतोय. मी खालचं वाक्य घेतलं, शंकराने पार्वतीस वरले, तर हा वर शब्द जो आहे ही कशाची भूमिका करतोय? तुमची क्रियापदाची. बरोबर आहे ना, क्रियापदाची भूमिका करतोय. वरले म्हणजे काय केलं? माळ घातली किंवा हार घातला असं म्हणता येते, क्रियापदाची. खाली बघा, पतंग वर गेला. आता इथं जो वर शब्द आहे, हा वर शब्द कशाची भूमिका करणार आहे? क्रियाविशेषण अव्ययाची. क्रियाविशेषण अव्ययाची भूमिका करतोय. खाली बघा, पक्षी झाडावर बसला. आता हितालचा वर शब्द आहे बघा, नामाला जर जोडून वर खाली मागे पुढे शब्द आले, नामाला जोडून बरं का, तर हे काय असतायत? आपले शब्दयोगी अव्यय असतायत. हा कशाची भूमिका करणार आहे? शब्दयोगी अव्ययाची. बघा, वर वर खाली मागे पुढे हे जर शब्द स्वतंत्र आले, तर स्वतंत्र आल्यावर हे क्रियाविशेषण अव्यय असते. आणि वर खाली मागे पुढे हे शब्द जर नामाला जोडून आले, तर काय असते? हे शब्दयोगी अव्यय असते. हे आपण पुढे बघणार आहोत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. आता पुढे बघा, शब्दांच्या जाती या 2 गटात विभागल्या आहेत व शब्दांच्या एकूण जाती किती आहेत? 8 आहेत. बरोबर आहे. गट जर विचारले, शब्दांच्या जातीचे तुम्हाला जर गट विचारले, तर गट किती राहणार आहेत? 2. आणि एकूण जाती किती म्हटलं, तर एकूण जाती किती असणार आहेत? 8 असणार आहेत. आता याच्यामध्ये बघा थोडा गोंधळ आहे. काही ठिकाणी शब्दांच्या एकूण जाती म्हटल्या उत्तर 2च दिलेलं आहे बरं का, काही परीक्षेमध्ये. पण आपल्या सरळ सेवा परीक्षेमध्ये शब्दांच्या एकूण जाती म्हटलं तर उत्तर दिलेले 8. आता हे जे 2 उत्तर दिले ना, तर हे 2 उत्तर दिले एमपीएससी वाल्यांनी मागच्या वेळेस. एमपीएससी वाल्यांनी प्रश्न आला होता डायरेक्ट, शब्दांच्या एकूण जाती किती, आणि त्यांनी उत्तर किती दिलं होतं? 2 दिलं होतं. तर ह्या 2 जाती कोणत्या आहेत? एक आहे विकारी आणि एक आहे अविकारी. आणि शब्दांच्या एकूण जाती 8. तर ह्या 8 जाती म्हणजे डिवायडेशन कसं होतं बघा, 2 गटामध्ये डिवायडेशन होतं, एक विकारी आणि एक अविकारी. आणि ह्या विकारीमध्ये किती असता येतं? 4. आणि अविकारीमध्ये किती असता येतं? 4. अशा 4 आणि 4 किती होणार आहेत? ह्या 8 होणार आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर नेमकं 2 द्यायचं का 8 द्यायचं, हे डिपेंड आहे क्वेश्चनवर आणि ऑप्शनवर. समजा प्रश्न असा आला की शब्दांच्या एकूण जाती किती, आणि ऑप्शनमध्ये 2 असेल, 8 नसेल, तर तुम्ही उत्तर काय करणार? 2 करणार. आणि शब्दांच्या एकूण जाती किती, ऑप्शनमध्ये 8 असेल, 2 नसेल, तर तुम्ही उत्तर काय करणार? 8 करणार. आणि कदाचित कधी कधी सरळ सेवेला, पोलीस भरतीला किंवा इतर सरळ सेवेला 2ही राहू शकते आणि 8ही राहू शकते, तर तुम्ही पहिला प्रिफरन्स कशाला द्यायचा? 8ला द्यायचा. कारण आपण सरळ सेवेची तयारी करतोय. एमपीएससी वाले म्हटल्यावर 2ला द्यायचा, सरळ सेवावाल्यांनी कितीला द्यायचा? 8ला द्यायचा. कळलं का? आता पुढे बघा, शब्दांच्या जाती 2 गटात विभागल्या आणि एकूण जाती किती आहेत? 8 आहेत. आता पुढं, वाक्यात वापरलेला प्रत्येक शब्द हा एकूण 8 प्रकारच्या जातींपैकी एखाद्या जातीचे काय करतो? कार्य करतो. समजा वाक्य आणि वाक्यातला प्रत्येक शब्द हा काय ना काय आपल्या ज्या 8 जाती आहेत, ह्या 8 जातीपैकी कोणत्या ना कोणत्या एका जातीचं कार्य करतो. बरोबर आहे. पुढे बघा, आता ह्या ज्या 8 जाती आहेत, ह्या 8 जातींविषयी तुम्हाला थोडंसं आपण चर्चा करूया. बघा, शब्दांच्या जाती, त्याच्यामध्ये विकारीला दुसरं नाव काय आहे? सव्यय. आणि दुसरं काय आहे? अविकारीला दुसरं नाव काय आहे? अव्यय. शब्दांच्या जातीमध्ये 2 गट आहेत. पहिला गट आहे विकारी आणि दुसरा गट आहे अविकारी. विकारी म्हणजे सव्यय, लक्षात नाव ठेवा. कधी कधी विकारी नाव नाही येतं, सव्यय नाव येऊ शकते. विकारी म्हणजे सव्यय आणि अविकारी म्हणजेच अव्यय. आता बघा, विकारी म्हणजे काय असते? तर विकारी म्हणजे बदल होणं, विकार होणं म्हणजे बदल होणं. तर विकारीमध्ये लिंग, वचन, विभक्ती ह्यांच्यामुळे काय होतो? बदल होतो. आणि अविकारी म्हणजे न बदलणारं, तर लिंग, वचन, विभक्ती ह्यांच्यामुळे बदल होणार नाही, त्याला म्हणायचं अविकारी. आता लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होणाऱ्या एकूण किती जाती आहेत? 4. म्हणजे विकारी शब्दांच्या जाती आहेत 4. तर 4 जाती कोणत्या कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि अविकारी बदल होत नाही अशा पण किती जाती आहेत? 4 आहेत. तर कोणत्या कोणत्या? क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. हे थोडं पळालंय पलीकडं, ह्याला एकट्याला राहायला आवडतं, माणसात नको वाटतं, त्याच्यामुळे थोडं पलीकडे गेले, समजून घ्या. बरोबर आहे ना? ह्या 4 जाती आहेत अविकारी. आता बघा, ह्याच्यामध्ये पण घरभेदी आहे बघा, म्हणजे घरफोड्या असतोय. भावकीमध्ये जसा घरफोड्या असतो तसा ह्यांच्यामध्ये पण घरफोड्या आहे. तर ते आपण पाहूयात नंतर, पण थोडं समजून सांगतो. ह्यांच्यामधला घरफोड्या आहे विशेषण. घरफोड्या म्हणजे कसं? हे जे विशेषण आहे ना, हे विशेषण ह्यांच्यात जाऊन पण चर्चा करतं. म्हणजे हे विशेषणामध्ये काही विशेषण विकारी पण आहेत आणि काही विशेषण अविकारी पण आहेत. बरोबर आहे, म्हणजे घरफोड्या आहे. आता ह्यांच्यात घरफोड्या आहेत, तर ह्यांच्यात पण घरफोड्या एक. तर ह्यांच्यातला घरफोड्या कोणता? क्रिया विशेषण अव्यय. तर काही क्रिया विशेषण अव्यय विकारी पण असता येतं आणि काही क्रिया विशेषण अव्यय अविकारी पण असता येतं.
तर हे डीपमध्ये मी तुम्हाला ज्यावेळी हा घटक घेईल विशेषण आणि क्रियाविशेषण आहे त्यावेळी तुम्हाला सगळं डीपमध्ये सांगेल. आता आपण फक्त शब्दांच्या जातीमध्ये काय राहतं हे फक्त पाहतोय. आता पुढे बघा, शब्दांच्या जातींना एकूण 6 प्रकारचे विकार होतात. हे खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे की शब्दांच्या ज्या जाती असतात ह्या शब्दांच्या जातींना किती प्रकारचे विकार होतात? 6 प्रकारचे विकार होतात. आता 6 प्रकारचे विकार कोणत्या जातींना होणार? ह्या विकारी जातींना होणार. बरोबर आहे, कारण अविकारींना ते विकार होतच नाहीत. मग हे 6 प्रकारचे कोणते विकार आहेत हे एकदा लक्षात ठेवा की 6 प्रकारचे विकार कोणते कोणते होणार. तर पहिला विकार होतो लिंग, दुसरा विकार होतो वचन, तिसरा विकार होतो विभक्ती, चौथा विकार होतो पुरुष, पाचवा विकार होतो अर्थ, 6वा विकार होतो काळ. हे 6 प्रकारचे विकार होतात बघा शब्दांच्या जातींना. शब्दांच्या जातींना बरं का, मी शब्दांच्या जातींना म्हटलंय. तर शब्दांच्या जातींना किती प्रकारचे विकार होतात? 6 प्रकारचे. लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, अर्थ आणि काळ. आता ह्याच्यामध्ये पण वेगवेगळं आहे. तर नामाला एकूण 3 प्रकारचे विकार होतात, विषय सर्वनामाला 4 प्रकारचे होतात.